पाचवा प्रश्न बघूया काय आहे. फुल संच गुणधर्म पद्धतीने लिहा. बरोबर. चौथा प्रश्न आपण यादी पद्धतीनुसार सोडवलाय. आता आपल्याला हा प्रश्न गुणधर्म पद्धतीनुसार सोडवायचा आहे. चला पहिला प्रश्न काय बघूया. संच ए बरोबर महिरपी कंसामध्ये बघूया काय आहे. 1 4 9 16 25 36 49 64 81 आणि 100. मग या ठिकाणी बघा 1 ते 100 दरम्यानच्या या ठिकाणी नंबर आहेत. बरोबर. तर आता बघूया हे काय आहेत. तर उत्तरामध्ये आपण लिहूया संच ए बरोबर महिरपी कंसामध्ये x असा आहे की x बरोबर n चा वर्ग. ठीक आहे. या ठिकाणी काय आहे n चा वर्ग, जो आता बघा n हा कॅपिटल n चा काय आहे घटक आहे. आता हा जो सिम्बॉल आहे त्याला आपण काय म्हणतो घटक असणे. हे आपण पाठीमागच्याच व्हिडिओमध्ये शिकलेलो आहे. ठीक आहे. तर स्मॉल एन जो आहे तो कॅपिटल एनचा घटक आहे आणि कॅपिटल एन हे काय असतं ते नॅचरल नंबर असतात, म्हणजे नैसर्गिक संख्या असतात. बरोबर. आणि स्मॉल एन म्हणजे छोटा जो नाही तो 10 पेक्षा लहान असणारे किंवा बरोबर असणारे. बरोबर. म्हणजे 10च्या पुढे तो नसणारे किंवा मग तो बरोबर असणारे. ठीक आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने वाचन करूया. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी नंबर घेऊया. समजा एनची किंमत आपण 1 ठेवली. बरोबर. तर 1चा वर्ग केला किती येतो 1 येतो. बरोबर. त्यानंतर 1ची किंमत आपण 2 ठेवूया. इथे बघा 2 ठेवूया म्हणजेच 2 गुणिले 2 म्हणजेच किती आले बघा 4. म्हणजे वरती आहे म्हणजे इथं बघा 1 पण आला आणि 4 आला. त्यानंतर पुढे बघूया इथं 9 येते म्हणजे आपण नंबर वाढूया. तर 3 घेऊया. 3चा वर्ग किती येतो 9. मग या ठिकाणी बघा 9 आलेला आहे. त्यानंतर आपण पुढे घेऊया 4. ठीक आहे. 4चा वर्ग किती 16. तर या ठिकाणी 16 आहे. पुढचा नंबर 5. 5चा वर्ग 25 आहे. पुढचा आहे 6. 6चा वर्ग 36 आहे. पुढचा आहे 7. 7चा 49. 60चा 64. 9चा 81 आणि 10चा किती आहे तर 100. म्हणजे हे जे नंबर आहे ते 1 ते 10 नंबरचे काय आहेत तर वर्ग आहेत. ठीक आहे. मग त्याच्यामुळे आपण ह्या प्रश्नाची आपण गुणधर्म पद्धतीनुसार मांडणी कशी मांडणार. तर संच ए बरोबर महिरपी कंसामध्ये x असा आहे की x बरोबर n चा वर्ग. बरोबर. त्यामध्ये n हा कॅपिटल एनचा म्हणजेच नॅचरल नंबरचा घटक आहे. बरोबर. आणि n जो आहे तो 10च्या बरोबर आहे किंवा 10पेक्षा लहान आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा आपल्याला पहिला प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर बघूया दुसरा प्रश्न. कॅपिटल बी बरोबर महिरपी कंसामध्ये कोणते नंबर आहेत बघा 6 12 18 24 30 36 42 आणि 48. ठीक आहे. आता बघूया हे काय आहे. गुणधर्म पद्धतीनुसार बघूया. आता संच बी बरोबर आता बघा y असा आहे की